श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रमुख सणांपैकी संक्रांत एक सण प्रमुख मानला जातो. आपण हा संक्रांतीचा सण 3 दिवसाचा सण साजरा करत असतो. 13 तारखेला भोगी साजरी करत असतो, 14 तारखेला संक्रांती साजरी करत असतो आणि 15 तारखेला किंक्रांती साजरी करत असतो. संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करतो. बघा, तर संक्रांती दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने, काही वस्तू दान केल्याने खूप पुण्य मिळते. कळत नकळतपणे काही पापे झाली असतील तर ती धुतली जातात. आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. मकर संक्रांती हे देवीचे रूप मानले जाते. जे देवी परिधान करते ते आपण वापरायचे नसते. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असते. देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्याने आपण ते वापरू नयेत. आपण काळ्या रंगाची साडी घालू शकतो. गुलाबी, लाल, हिरवा, निळा रंग आपण वापरू शकतो. फक्त पिवळा रंग वापरायचा नाही. गाईला घास नैवेद्य द्यावा. तीळ, गूळ, झाडे, नवे भांडे, वस्त्र, कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता. या दिवशी सुकड पूजन म्हणजेच संक्रांतीचे पूजन करतो. सकाळी लवकर उठून सूर्याला तांब्यातील भांड्याने पाण्याने अर्घ्य द्यावे. ओम सूर्याय नमः असे 11 वेळा म्हणावे. झाडूची पूजा करावी. झाडू म्हणजेच लक्ष्मीचे रूप असते. देवपूजा करावी. रुजवे फुगवे विसरून सर्वांना तिळगुळ द्यावे. महिलांना हळदी कुंकवाला भेटवस्तू प्रसाद द्यावा. बऱ्याच जणांकडे विडे घेण्याची पद्धत असते. विड्यांची पूजा करून ओटीमध्ये घेतले जाते. सुकड घेऊन मंदिरामध्ये जाण्याची प्रथा पण आहे. देवांचे आशीर्वाद घेतले जातात. भोगी म्हणजे काय? तर भोगी म्हणजे खाणे, उपभोगणे. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर भरपूर धान्य पिकावे म्हणून इतर देवांकडे प्रार्थना केली होती. या पृथ्वीवरील सर्व प्राण्यांची भूक भागवत राहो म्हणून प्रार्थना केली जाते. बाजरीची भाकरी, तीळ लावून सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते. थंडी फार असल्याने उष्ण पदार्थ खाल्ले जातात. हे एक सायंटिफिक रिझन आहे. 15 जानेवारीला किंक्रांतीला शुभ काम करू नये. लाभ मिळत नाही, यश मिळत नाही. शंकासूर राक्षसाला देवीने ठार केले अशी एक कथा आहे. राक्षसापासून प्रजेला मुक्त केले होते म्हणून किंक्रांतीला कोणतीही महिला हळदी कुंकू करत नाही. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सर्व महिला हळदी कुंकू करत असतात. बोरनान सुद्धा करतात पहा. लहान मुलांचे पहिले 5 वर्षाचे होईपर्यंत त्यांना हलव्याचे काळे तिळगुळांचे दागिने घालून औक्षण करून मुलांच्या डोक्यावर मुरमुरे, बोरे, ऊस, चॉकलेट, गाजर हे मिक्स करून डोक्यावर टाकले जाते. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहते. त्यांना उन्हाळा बाधत नाही. हे 5 वर्षापर्यंत करतात.